ही तरुणी सलूनमध्ये गेल्यानंतर तिची किडनी का खराब झालेली आहे ते पहा। तरुणीला याआधी आरोग्यासंबंधी कोणत्याही समस्या नव्हत्या, मात्र सलूनमध्ये जाऊन आल्यानंतर दरवेळी तिला उलटी, जुलाब, ताप आणि पोटदुखीचा त्रास जाणवत होता। दरम्यान प्रक्रिया सुरू असताना उपचारादरम्यान तिच्या टाळूवर जळजळ झाल्याची आणि तिच्या डोक्यावर अल्सर विकसित झाल्याचं अभ्यासात सांगण्यात आलं आहे। तरुणीच्या रक्तात क्रिएटिनची पातळी वाढल्याचं आढळून आल्यानंतर डॉक्टरांनी तिची किडनी खराब झाल्याचं लक्षात आलं। तिच्या लघवीत रक्त आढळल्याने डॉक्टरांनी CT स्कॅन करण्यास सांगितलं, परंतु त्यात संसर्गाचे दुसरे कोणतेही लक्षण दिसून आलं नाही। तसेच तिची किडनी देखील ब्लॉक झालेली नव्हती। तरुणीने डॉक्टरांना आपल्या केसांवर ग्लायऑक्सिलिक ॲसिड हे रसायन असलेल्या स्ट्रेटनिंग क्रीमने उपचार करण्यात आल्याची माहिती दिली। यामुळे तिची टाळू जळली आणि व्रण झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला। उदरांवर प्रयोग केला असता हे ॲसिड तिच्या त्वचेतून शोषलं जातं आणि मूत्रपिंडापर्यंत पोहोचून नुकसान पोहोचवत असल्याचं सिद्ध झालं। अभ्यासात सांगण्यात आलं की हे ऑक्सिलेट नेफ्रोथॉमुळे महिलेला तीव्र मूत्रपिंडाचा दुखापतीचा वारंवार सामना करावा लागला। हा एक दुर्मिळ विकार आहे ज्यामुळे मूत्रपिंडाच्या नलिकांमध्ये कॅल्शियम ऑक्सिलेट क्रिस्टल्स तयार झाल्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य कमी होते। तसंच केस सरळ करण्याच्या प्रक्रियेमुळे ग्लायऑक्सिलिक ॲसिड जबाबदार असल्याचाही पुरावा मिळतो। एकंदरीतच काय की स्ट्रेटनिंगमुळे वापरण्यात आलेल्या उत्पादनांपैकी एकामुळे तिच्या अवयवांना दुखापत झाली आणि त्यामुळेच तिची किडनी खराब झालेली आहे। त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे।